श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या स्वामी_माऊली33 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज संकष्टीला ही प्राचीन विधी करून इच्छापूर्ती करा फक्त 3 दिवसात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कपाटातले कपडे व्यवस्थित लावणार नाहीत, जुने कपडे नवीन कपडे यांची व्यवस्थितपणे संरचना करणार नाही, तोपर्यंत तुमचं कपाट काही चांगलं दिसणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या डोक्यातले वाईट विचार, नकारात्मकता जोपर्यंत काढून टाकणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात चांगले कसे घडणार. आज आपण एका प्राचीन विधीबाबत जाणणार आहोत, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होतील. आधी आपण नकारात्मकता काढण्याची पद्धत बघू. तुम्ही विचार करा, अशी कोणती इच्छा आहे जी तुमची बऱ्याच वर्षापासून पूर्ण झालेली नाही. त्यामागे काय कारण आहे त्याचा सुद्धा तुम्ही विचार करा. जेव्हा तुम्हाला कारण सापडेल त्यावेळी ते कारण तुम्ही काळ्या पेनाने एका सफेद पेपरावर लिहा. तो कागद बाहेर जाळून टाका. गरुड पुराणानुसार जर तुम्ही ही प्राचीन विधी तुमच्या प्रत्येक त्रासासाठी, प्रॉब्लेमसाठी वापरता, तेव्हा तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता नष्ट होते आणि ब्रह्मांडाकडे तुमच्या सकारात्मक विचारांचा संचार होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात लहान लहान बदल सुरू होतात, जे तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जातात. आणि जेवढी सकारात्मकता तुमच्या आयुष्यात, तुमच्या आचार विचारात वाढेल, तेवढी तुमची इच्छा पूर्ण होण्याचे चान्सेस वाढतात. शिवपुराणानुसार जेव्हा मनुष्य प्राणी नकारात्मकता विचारांपासून दूर होतो, तेव्हाच त्याच्या आयुष्यात चांगल्या घटनांचा ओघ सुरू होतो. विष्णू पुराणात स्वयं भगवान श्री विष्णूने वचन दिलेले आहे की मी या ब्रह्मांडाची निर्मिती माणसाच्या सर्व इच्छापूर्तीसाठी केलेली आहे. या ब्रह्मांडात जे जे विचार जातील, मग ते चांगले असोत अथवा वाईट असोत, ते मानवाला प्राप्त होईल. त्यामुळे आयुष्यात सकारात्मकता येण्यासाठी, आपल्या स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी नकारात्मकता नष्ट होणे गरजेचे आहे. तेव्हाच ब्रह्मांडाला तुमचा खरा त्रास कळेल आणि प्रश्न सुटतील. जर तुम्हाला कोणी व्यक्ती त्रास देत असेल किंवा काहीही अडचण असेल, तर ती अडचण तुम्ही 17 वेळा काळ्या पेनाने एका पेपरवर लिहून तो पेपर जाळून टाका. मग तुम्हाला फरक दिसेल. ती व्यक्ती तुम्हाला त्रास देणे बंद करेल, तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आता तुमची सकारात्मक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी काय करायचे ते आता पाहू. त्यासाठी तुम्हाला ब्ल्यू पेनने कागदावर 55 वेळा तुमची इच्छा लिहून काढायची आहे. असे तुम्ही 5 दिवस करा. 6व्या दिवशी तो पेपर घरात जाळा. जाळताना त्यातून अग्नी आणि धूर दिसेल. त्या अग्निदेवतेला नमस्कार करून सांगा की हे अग्निदेवता आणि धुराला हे वायुदेवता, तुम्ही माझी सकारात्मक इच्छा ब्रह्मांडाकडे पाठवा. त्याचवेळी तुम्ही मनात असा विचार करा की ती इच्छा पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहाल की काहींची इच्छा 3 दिवसात लगेच पूर्ण होईल, तर काहींना 10 दिवस लागतील, पण इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि अर्थातच प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर. प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ज्याची इच्छाशक्ती जितकी तीव्र किंवा पॉवरफुल, त्याला लगेच फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ.